बंगाल में भाजपा की जीत होती है तो अगला मुख्यमंत्री बंगाल का बेटा होगा, जो बंगाल में जन्मा हो, वही पढ़ा हो, बंगाली भाषा अच्छे से बोलता हो और बीजेपी का कार्यकर्ता हो। हे विधान अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या प्रचार सभेत केलं होतं। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय, इतिहास घडलाय। अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर भाजपला इथं यश मिळालंय आणि या धक्क्यातून ममता बॅनर्जी सावरत असतानाच आता मोठा प्रश्न समोर येतोय की ममता दीदींच्या खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून आता कोण बसणार। भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावं चर्चेत येत आहेत। राज्यात पक्षाचं नेतृत्व करणारे काही प्रमुख चेहरे या शर्यतीत आहेत, त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। या दरम्यान 9 मे रोजी हा मुख्यमंत्री पदाचा समारोह होऊ शकतो अशी ही चर्चा रंगली आहे। मग खरंच तो होणार का आणि भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी नेमकी कोणती नावं पुढे येतात, त्यांचे निकष काय आहेत यावरच सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत। पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 207 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय, तर गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला फक्त 80 जागांवर समाधान मानावं लागलं। आणि ममता बॅनर्जी या देखील ही निवडणूक ज्या विधानसभा मतदारसंघातून लढवत होत्या तिथं देखील त्यांच्या हाती पराभव आलाय। पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 9 मे रोजी होऊ शकतो अशी चर्चा रंगतीये। यामागचं कारण म्हणजे 9 मे हा रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस आहे आणि रवींद्रनाथ टागोर हे बंगालच्या सांस्कृतिक आत्म्याचं प्रतीक मानले जातात। त्यामुळे या दिवशी शपथविधी करणं हे प्रतिकारात्मकदृष्ट्या महत्त्वाचं ठरू शकतो आणि भाजपची ही स्ट्रॅटेजी देखील आहे। त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत संकेत दिलेत की जर दुसरा कोणताही बाहेरचा चेहरा इथं मुख्यमंत्री होणार नाहीये तर बंगालमधीलच एक स्थानिक नेता मुख्यमंत्री होऊ शकतो असं अमित शहांनी सांगितलंय। आता म्हणूनच या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सगळ्यात पहिलं नाव प्रामुख्याने घेतलं जाते ते म्हणजे शुवेंदू अधिकारी यांचं। ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात। खरं तर त्यांच्यावर आम्ही आधीच सविस्तर व्हिडिओ केला, म्हणजे ते कोण आहेत, ते तृणमूल काँग्रेस सोबत होते तर त्यांनी काँग्रेस का सोडली, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगितले। त्यामुळे त्यांच्याबद्दल जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। महत्त्वाची गोष्ट काय तर 2021 आणि 2026 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये नंदीग्राम मतदारसंघातून शुवेंदू अधिकारी यांनी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात ममता बॅनर्जींना पराभूत केले। इतकंच नाही तर भवानीपूर सारख्या मतदारसंघातही त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर मात केली आहे। एक विद्यमान मुख्यमंत्र्याला 2 वेळा पराभूत करणं ही एक राजकीय घटना महत्त्वाची मानली जाते। आणि महत्त्वाचं म्हणजे ते पश्चिम बंगालचे जे बंगाली बोलू शकतात तिथंच ते वाढलेत, म्हणजे अमित शहानी जो निकष लावलाय ते सगळ्या निकषात ते बसतात आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री पदाचा दावा मानले जात आहेत। तसेच 2026च्या निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मेदिनापूर भागात 16 पैकी 16 जागांवर त्यांनी बाकीच्या आमदारांना निवडून आणण्यास मदतही केली आहे। त्यामुळे त्यांची जी काही नियुक्ती आहे ती ठळक मानली जाते आणि त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात देखील RSS मधून झाली आहे। सुरुवातीच्या काळात त्यांचं प्रशिक्षण ही तिथंच झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात जास्त दावेदारी असणारं नाव मानलं जाते। पुढचं नाव आहे ते म्हणजे अजून काही चेहरे मैदानाला येतात आणि याबद्दल बोलायचं झालं तर पुढचं नाव आहे समीक भट्टाचार्य। हे ते सध्या पश्चिम बंगाल मधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत। बंगालमध्ये भाजपची जी काय पायाभरणी झाली, संघटना मजबूत झाली, त्याचं मोठं श्रेय त्यांना दिलं जात आहे। पुढचं नाव आहे ते म्हणजे उत्पल महाराज, म्हणजेच उत्पल ब्रह्मचारी। उत्तर प्रदेशमध्ये जसं धार्मिक आणि फायरब्रँड नेतृत्व पाहायला मिळतं आपल्याला किंवा मिळालं, तसं काहीसं मॉडेल बंगालमध्येही लागू केलं जाऊ शकतं भाजपकडून असं सांगितलं जाते। आणि उत्पल महाराज हे धार्मिक नेते, संघात ही त्यांची चांगली पकड आहे। त्यांनी कलिगंज मतदारसंघातून निवडणूक लढवून तब्बल 76,000हून अधिक मतांनी विजय मिळवलाय, त्यामुळे त्यांचं नावही पुढे येते। तिसरं महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे स्वपन दासगुप्ता। ते फक्त राजकारणी नाही तर ते प्रसिद्ध पत्रकार आहेत, लेखक आहेत आणि इतिहासकारही आहेत। त्यामुळं त्यांना जर उमेदवारी दिली तर एक उच्च शिक्षित, अभ्यासू आणि शिक्षित वर्गात स्वीकारार्ह अशी त्यांची प्रतिमा आहे, त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा आहे। शिवाय
त्यांनी रसबिहारी मतदारसंघातून विजय मिळवला यंदा, त्यामुळे एक बौद्धिक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. याशिवाय अजून एक नाव अधूनमधून समोर येत असतं, ते म्हणजे संजीव सैन्याल. ते एक अर्थतज्ञ आहेत आणि त्यांचं देखील कुठंतरी थोड्या प्रमाणात नाव चर्चेत आहे. आता फक्त हे झाले पुरुष मत की पुरुष आमदार झाले, महिलेला देखील कुठंतरी महिलेला उमेदवारी देण्याचा किंवा मुख्यमंत्री पदावर बसवण्याचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो असंही सांगितलं जातंय. आणि यामध्ये 2 महिलांचं नाव आघाडीनं घेतलं जातंय. पहिलं नाव म्हणजे रूपा गांगुली. महाभारत मालिकेच्या द्रौपदीच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. त्यांची प्रतिमा ही राजकारणातही यामुळे फायद्याची ठरलेली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत त्यांनी सोनारपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तब्बल 35,782 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय. त्यांना एकूण 1,28,000 मतं मिळालेत. विशेष म्हणजे त्यांनी अरुंधती मैत्रा उर्फ लवली मैत्रा, ज्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांना पराभूत केले, जे स्वतःही टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव मानले जातात. आणि एक दुसऱ्या महिला आहेत ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर घेतलं जाते. ते एक बेधडक नाव म्हणजे अग्निमित्रा पॉल यांचं. फॅशन डिझायनर असलेल्या अग्निमित्रा यांनी या निवडणुकीत त्यांची ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे अग्निमित्रा यांचंही नाव या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत जोरात आहे. पण मी उल्लेख केला त्याप्रमाणे जास्त दावेदारी ही सुवेंदू अधिकारी यांचीच असू शकते असंही म्हणलं जाते. म्हणजेच काय तर भाजपकडे मुख्यमंत्री पदासाठी पर्यायांची कमतरता नाही आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची की भाजप नेहमीच धक्कातंत्रासाठी ओळखला जातो, नेहमीच धक्कातंत्र वापरत असतो. म्हणजे अनेक वेळा असा चेहरा पुढे आणला जातो ज्याची आधी फारशी माहिती नव्हती. आता दिल्लीचंच उदाहरण घ्या. दिल्लीत भाजपचं सरकार आल्यानंतर रेखा गुप्ता यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं, त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. आणि मग लोकांना प्रश्न पडला की त्या नेमक्या कोण आहेत, मग त्यांच्याबद्दल सर्च केलं जाऊ लागलं. म्हणूनच पश्चिम बंगालमध्येही असाच काहीसा सरप्राईज फॅक्टर वापरला जाऊ शकतो का, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. जरी बंगालमधला चेहरा मुख्यमंत्री होईल असं सांगितलं जात असलं तरी त्या चेहऱ्याचं नाव शेवटपर्यंत गुलदस्त्यात आहे आणि हीच भाजपची स्टाईल आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. आता अंतिम निर्णय हा अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात घेतला जाणार आहे. त्यामुळे कोणाचं नाव पुढे येतं या सगळ्यांसाठी सस्पेन्स वाढलेला आहे. आणि दुसरीकडे हा प्रश्न देखील आहे की आता ममता बॅनर्जी यांच्यानंतर पश्चिम बंगालचं नेतृत्व नेमकं कोण आणि कसं सांभाळणार, राज्याच्या राजकारणात पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं वाटतं. पण आता सांगितलेल्या नावांपैकी पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.